ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। एक सापडले बुवा, एक आणले. इकडे वामनराव भिंगोटे सगळे इकडे सांगू राहिले होते का ह्या वेळेस सरपंचाचंच प्रवचन राहणार आहे म्हणून, कारण महाराज वक्ता सांगायला गेले म्हणे हे. अरे तोच टाइम येऊ राहिला होता. जर याने नाही म्हटलं असतं ना, झालं असतं मग तात्यालाच बसवा लागलं असतं आपल्याला. का हो नामदेवराव, तुम्हाला वाटते का तात्यानं प्रवचन केलं असतं म्हणून? भेटले का मग महाराज? भेटले ना, काहून नाही भेटा? भेटाच लागन ना महाराजले. कोणत्या गावचे कोणत्या होय? पांढर कवटाचे वय विष्णुपंत निर्लाजे. अच्छा, बरं झालं भेटले ते. नाही तर झालं असतं तात्यावर बारी आली असती. आता तात्यालाच करावं लागलं असतं प्रवचन. चला द्या, सरपंच बनले तर. टाइम तर आलाच होता त्याच्यावर. जर महाराज नसते भेटले तर त्यालाच प्रवचन करायला लागलं असतं. पण भिंगोटे, तात्यानं केलंच नसतं प्रवचन. त्याला नॉलेजच नाही ना याच्यातलं. काय माहीत आहे त्याला? फक्त ते हरीचा कालन घोळ केला आणि तेच बस तेवढंच माहीत आहे. सगळंच करावं लागते आणि सगळंच करायला लागलं असतं जेव्हा आली असती. हां, म्हणजे काय इथं काय मॅट आहे का? लोक कॅलेंडरच्या इकडे लक्ष नाही, काही नाही. गाडी घ्यायच्या वेळेस बरोबर तारीख माहीत राहते त्याच्या. गाडी थोडी घ्यायची होती त्याने विचारच नव्हता केला होता गाडी घ्यायचा. पण हे जे शांता काकू आहे, म्हणजे त्याची बायको, त्याच्याच्यानं ते घेण्यात आली. नाही तर त्याची काही इच्छा नव्हती गाडी घ्यायची. चल ना बे, चल ना. तुला काय माहीत आहे याच्यातलं सगळं कारनामे? निधी आली, निधीच्या पैशानं गाडी घेण्यात आली. ते कामं पाहिले तर कोणतेच नाही. नाही ना हो, काय तुम्ही वामनराव, अरे गव्हाच्या पैशानं घेतलेले वन, काही जवळचे टाकले आणि काही म्हणते काय म्हणते ते कर्ज काढलं म्हणते त्यानं. तशी घेतली ना त्यानं गाडी, एखादा मान थोडी घेतली. अरे दाखवायचे दात आणि खायचे दात अलग आहे ना. तात्या म्हणते ना त्याले असेच सरपंचपदी निवडून आले का ते? हां, चांगल्या चांगल्याच्या गोट्या फिट केल्या ना त्यानं. आम्ही इथं पैसे खर्च करून निवडून नाही आलो आणि ते बिना पैशाचे निवडून आले ना. तरी लक्षात नाही उरालं का तुमच्यावाले? चला येतो, काम आहे आमच्या मागं. आता हे गेले हे दोघं आले काय? तर हे तर त्याच्यापेक्षा भिन आहे. इथं सकाळपासून जायलेत आपले आहे, यायला नेलं नाही म्हणून, सांगितलं नाही म्हणून. अरे मोहनदा, 2 पानं बनवर मसाल्याचे. ओ तात्या, हे का तुमची पद्धत आहे का गाडी चालवायची? हा, सायकल घेऊन पडलो असतो म्हटलं आता आम्ही. अरे नसते पडले, आताची चालवालो का मी गाडी. बरोबर मॅनेजमेंट घेऊनच घातली मी इथं. आतापर्यंत तात्या तुम्ही बुलेट आणली, आता काय 4 व्हीलर न घुमता काय? 4 व्हीलर घेतली तर हा, भलं चांगलं वाटते तुम्हाला हे? चांगलं वाटायचं काय बुवा त्याच्यात? नाही गाडी होय तर घेऊन तर घुमणारच आहे ना. आता 4 दिवस घुमू दे ना तिले. बनव रे मोहन, 2 तंबाखाचे पान बनव. लोक तुमच्यावर टिपलेच होते म्हटलं. जर का महाराज सापडला नाही म्हणे, हे भिंगोटेनं पुऱ्या गावात पसरून दिलं तर तात्याच प्रवचन करणार आहे म्हणून. भिंगोटाले कोणते काम आहे? हे धंदे आहे. हो तात्या, अरे ऑटो घुमून द्यायचा होता ना पुऱ्या गावातनी. हा, श्रीराम कथा आणि भागवत कथा आहे म्हणून लोकांना कसं माहित पडन कोणता महाराज आहे काय आहे, सगळं माहित पडलं पाहिजे ना. अरे हो राजू, बॅनरवाल्याला सांगितलंय मी बॅनर बनवाले. अरे लाव बरं सोन्या, रिंक्याला फोन ला आणि रिंक्याला म्हणा बॅनरवाल्यापासून बॅनर घेऊन घे आणि घुमणं चालू करून दे म्हणा. आपलं इथं काय नौकर आहे का आम्ही कोणाचे? आमच्याशी टाइम नाही एवढा. यायले काय झालं रे बुवा, भल्ले तळाक्यानं पयाले येतं. अरे राग आला ना त्याइले, आपण नेलं नाही ना त्याइले सोबत, म्हणून राग आलाय त्याइले. काहून होता त्या? हा, खास माणसं राजू तुमचे ते दोघं जण, आणि तुम्ही नेलं कोण नाही त्याले? तुमचं चुकलं नाही काय? काय गाडीत बसतेच किती जणांची गाडी आहे हा, तरी दाबू दाबू नेले म्हटलं. आणि मेन माणसं नेले आम्ही, जास्त काही जणांना घेऊन नाही गेलो. ते पोट्टे पाट्याले काय घेतलं आम्ही सोबत? यायले झालं ना, ह्या मन्यानं सांगितलं ना, इथं बैकून गेलं ना काम. नाही तर चुपचाप जाऊन तर सांगून येत होतो आम्ही. तेव्हापासून ते जराशे असे वागू राहिले माझ्यासोबत. अरे यायच्या तळाक्यात नका फसत जाऊ ना. हा, सारखे सुधे पोट्टे आहे का हे? सारखे सुधे थोडी आहे. लाव बरं पाटील, रिंक्याला फोन लावा, त्या प्रिंटिंग पासून म्हणा आपला वाला बॅनर घे, 2 बॅनर लाव गाडीले आणि भोंगे लावून घुमणं चालू करून दे. त्याच्याच पशी मेमोरी बी आहे म्हणा भोंग्याची, सगळं रेकॉर्डिंग केलेली आहे. बोला बंडू काका. अरे ते तात्यानं प्रिंटिंगवाल्यापाशी बॅनर ठेवले आहे म्हणते. ते बॅनर घेऊन ये आणि त्याच्यापासूनच ते रेकॉर्डिंग केलेली मेमोरी घे आणि पुऱ्या गावातनी घुमवणं चालू करून दे. उद्यापासून सप्ताह आपल्या गावातनी. बरं ठीक आहे. पैसे पैसे काय म्हणते? तू बोल, इथंच आहे मी, त्याला सांगून देतो. किती दिवस घुमवायचा? किती दिवस आहे? 1च दिवस घुमवायचा आहे ना? का हो तात्या, 1च दिवस घुमवायचा आहे ना? हा, 1च दिवस घुमवायचा आहे, पण पुऱ्या गावात घुमवायचा आहे म्हणा त्याले. 1च दिवस घुमवायचा आहे म्हणते, पण पुऱ्या गावात घुमवायचा आहे म्हणते. पूर्ण गावात घुमवायचा आहे ना? 1000 रुपये लागते म्हणा तात्याले. तात्या 1000 रुपये म्हणून राहिला गडी. चल 800 रुपये घे म्हणा आणि चालू करून दे त्याला दुकानदारी. चल, हर वर्षी तुला सांगतो. 800 म्हणते रे बुवा. नाही ना, नाही पुरत ना, सगळं महाग झालं ना आता. डिझेल आहे महाग झालं, गॅस आहे महाग झाला, काय करावं आम्ही? नाही पुरत म्हणते बा, डिझेल गॅस महाग झाला म्हणते तात्या. मॅट करवाला का फालतू जा मॅट कराले? त्याली गाडी इलेक्ट्रिकल वरची. हा, तुला कोणता सिलेंडर आणि डिझेल महाग वाटवाला रे? पागल समजू राहिला का मला? बरं घुमवतो देऊन दे 800. मॅटच समजू राहिला आपल्याला. डिझेल लागू राहिला त्याच्या गाडीले का गॅस लागू राहिला? हा, काही आपल्याला चिवत्या बनवायचे धंदे. एक वेळा चार्जिंग केली तर किती किलोमीटर चालली जाते ते? नमस्कार नामदेवराव. नमस्कार दिलीप भाऊ. नमस्कार वसंतराव. काय म्हणते? दिल्ली तिकडे सोकारी सोडून इकडे कुठे घुमू राहिले तुम्ही? तात्या तुमच्या मागच आहे म्हटलं, पाहू राहिले तुम्हाला.
का हो वसंतराव, अरे इकडे कसे म्हटलं? अरे इकडे कसे म्हणजे तंबाखाची पुडी घ्यायला नाही याव काय? तंबाखू नसला मग तोंडात तर मला येते झोप. जरा काही ना काही तोंडात असलं तर सोकारी होते माणसाच्यानं. बरं बाबा घ्या आणि लवकर जा जराशे. पाहिजे डुकरं गिकरं पाहिजे. आता काय आहे तुमच्या वावरातनी? गहू काढला, सगळं काढलं. आता डुकरे आले तर काय फरक पडू राहिला? अरे राजे हो, सांबार लावलाय म्हटलं, तिकडे भाजीपाला आहे, ते खाल्ला तर काय करणार आहे मग? जातो ना, एवढे खायला गरम होता चाललो ना. दे रे बा मोहन, तंबाखाची पुडी दे. माय बिन 300-400 रुपये रोज देते, भल्ला रुबाब टाकते बा हा माणूस. दे पटकन दे बरं, ते राहू दे, पानं पहिले बाजूले, तंबाखू चुन्याची पुडी दे यायले. का रे बा, कुठं जात असतं तू पांटेला बंद करून दुपारचा? हा काय राजा, पुरं इकडे घुमलो तरी तंबाखू चुन्याची पुडी नाही भेटली, सगळं बंद होतं. कुठं जात असता रे तुम्ही? हा धंदा करायचा नाही वाटते तुले? अरे भागवत कथा नाही आहे का आपल्या इकडे? हा श्रीराम कथा आणि भागवत कथा. महाराज सांगायला गेलो होतो तात्यासोबत. अच्छा अच्छा, ते रिंक्या ऑटो घेऊन घुमू राहिला, तो आपलाच वाटते. ठेव का महाराज सांगितले तुम्ही विष्णूपंत? हा तेच गाडी आहे काऊन? अहो तात्या, त्यानं म्हटलं प्रिंटिंग वाल्यानं फक्त भागवत कथाच लिहिला आहे त्याच्यावर, श्रीराम कथा तर लिहिलंच नाही आहे. काय गोष्ट करू राहिले? कसं रे भावा, काही समजत नाही यायचं. मी गडबडी कोणतं काम करते? फक्त भागवत कथाच लिहिलं का ते ना? नाही तर काय तर, फक्त भागवत कथाच तर लिहू ना त्याच्यावर ऑटोवर रिंक्याच्या. पाहिजे आता थोड्या वेळाने येईन इकडे तर पाहून घेता तुम्ही वाटल्यास तर. श्रीराम कथा आणि भागवत कथा पाहिजे होती ना. हे घ्या तंबाखू जुन्याची पुडी घ्या तुमची. तुम्ही जा बरं लवकर वावरात नी, ते डुकरा आहे सांबार पुरा भाजीपाला गायब करून टाकन. अरे वसंतराव, पैसे राहते काय? राहत नाही, तात्याच्या हिच्यातून काढून घे जा तंबाखू चुन्याचे पैसे. जाता जाता हा माणूस 12 रुपयाची टोपी देऊन गेला मला. मोहन जरा लवकर दे तंबाखाचे पानं. झाले असं तर जरा राऊंड मारतो म्हटलं, कुठपर्यंत आलं तर बिशायचं काम. तर मंडप गिंडप टापोटी पाहिजे काम. हे घ्या तुमचे पानं आणि जा जरा फेर फटका मारून ये तिकडून. पानाचे पैसे राहते का तात्या? पानाचे आणि तंबाखूचे? हा लिहून ठेव, सकाळी घेतो तुले पैसे. जरा येतो म्हटलं, हा अरुण भाऊले भेटून येतो ना. ते म्हणून आले बी नाही तर पाले. आता गाडी घेतली तर गाडीनंच घुमणं चालू आहे यायचं. आजो रे पुढची बाबूची हलकी नाही आहे, नाही तर थांबून जा जास्त भारी असन तर. हा ह्या पोट्ट्याचं काम उद्या बॅनर लावायचं, मग त्याला जराशी मदत करायला लावतो मी. अरे का काका आजच काम करू राहिलो काय? उचलते ते आम्हाला. अरे हो बाबा, चालू याच्यात काय लाईट लावून राहिला? हा शिल्लकचे काम कमी करणं जराशे. आणशीन का मग भाऊची तू? अरे काही नाही होत, मला सवय आहे ना. काय तुम्ही बी समजून नाही राहिला? आयटीआय केला ना इलेक्ट्रिकलचा. म्हणले माहिती का कुठं शॉर्ट लागते काय लागते तर? आयटीआय केला राजा आणि इथं काम करू राहिला तू? हा 500-600 रुपये रोजा. अरे चांगलं पाहिजे ना तिकडे काहीतरी सरकारी गिरगारी. इथं बसू राहिला का लाईट फिट कर? हा रोज सकाळी फोन करता, हाय का काका ऑर्डर, हाय का काका ऑर्डर. अरे नाही लागू राहिलो म्हणून तर हे चालू आहे लाईट फिट करणं तुमच्या इकडे येऊन. नाही तर गेलो नसतो काय? अरे तिथंच राहू द्या गाडी, तिथंच राहू द्या, इकडे नका आणू. हा पुरे भरून ट्युशन का हे सतरंजी? इथंच राहू द्या. अरे पाय जाओ काका, पहिले इकडे पकडा, नाही तर करसान नाही उद्घाटन. गाडी घेतलं चालले काय वाटवलं काय माहित, पुस्तक गाडीत घुमू राहिले. प्रवीण भाऊ, हे कोणापासून आणलं मग आता? पाहो काका बरोबर आहे ना म्हणतात? हा बस बरोबर आहे. जा माईकचं घेऊन ये. अरे दुसऱ्याचं सामान होय ना हे सगळं, माया कुठं होय? हा दुसऱ्याचं जाईये, पाहून घ्या बरोबर आहे ना. आणि काय राजो बॅनर छापलं, भागवत कथा केलं, श्रीराम कथा कुठं लिहिलं? श्रीराम कथा पाहिजे ना, आणि भागवत कथाही पाहिजे. अरे हो ना हो तात्या, भागवत कथाच तर लिहिलाय त्याच्यावर, श्रीराम कथा तर लिहिलंच नाही आहे. गडबडी करबडी ते बॅनरवर राहिला आता टाकायचं. जाऊ द्या, काही फरक नाही पडत म्हणा. हे असे असते टायमावर कामाचे सांगसा, हे असेच उपटचे काम होऊन जात असते, समजले? जाऊ दे ना, श्रीराम कथा काय श्री भागवत कथा काय देव काय वाटली आहे काय? जाऊ दे आता, झालं ते झालं, आता काय करणार आहे? नाहीतरी रात्रीचे आहे भागवत कथा चालन आणि सकाळी श्रीराम कथा. एक काम करा तुम्ही आता, तुम्ही एक काम करा पहिले, आता सगळ्यात पहिले हे बॅनर तुम्ही जरासं प्रिंटिंग बरोबर करून आणा, त्याच्याशिवाय जमन नाही ते. हा श्रीराम कथा करून टाका आणि ते भागवत कथा व श्रीराम कथा असं लिहून आणा. काही करा तुम्ही आता. अरे आता तर बन असन त्याचं, आता जमते का ते? सकाळी करा तुम्ही आणि पाहून घ्या बरोबर आहे ना सगळं. मला जसे तुम्ही ते बॅनर आणलं तसंच मला फोन करा, पोट्टे पाठवून मी लावून टाकतो. बरं ठीक आहे, बरोबर आहे. हा सगळं व्यवस्थित केलं आहे. कूलर लावून द्या फक्त त्याला. आणि इकडे जे माणसाच्या इकडे आहे हे बसले राहे गावकरी, त्याच्यासाठी कूलर लावून देजा. बाकी काही लोड नका घेऊ तुम्ही, करून देतो मी. चला येतो मग. तरी होईल ना, सकाळपर्यंत होऊन जाते पुरं. त्याचं टेन्शन नका घेऊ, फक्त तुम्ही हे बॅनर आहे ना हे व्यवस्थित करून आणा, ते करून देतो मी बरोबर. वक्तात कामं करते असे उलपाटे कामं करून ठेवते. श्रीराम जय राम जय जय राम. चला चला चला, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी श्रीराम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त श्रीराम कथा व श्रीमद भागवत कथा वाचन सप्ताह आपल्या सातबाऱ्या गावात ठेवण्यात आला आहे. सुप्रसिद्ध श्रीराम कथा व हरिभक्त पारायण श्री विष्णुपंत निर्लज्ज महाराज राहणार पांढरकवटा यांच्या अमृततुल्य बोलीने आपल्याला ऐकविण्यात येत आहे. व तसेच रात्री हरिपाठाच्या आनंदासाठी श्री सपाटे परिवार मित्रमंडळ यांच्या सानिध्यात करण्यात येत आहे. तरी सर्व गावकऱ्यांनी उपस्थिती राहावे ही विनंती. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. चला चला चला.
काय वर बापा एवढ्या रात्र घुमू राहिले 11:30 वाजू राहिले तरी यायचं झोपणं नाही आलं आता याटो घुमू राहिले ते कोण होय जी कोण आलता आता कायचा आवाज येऊ राहिला होता हा काय टाइम आहे काय घुमायचा लोकांच्या झोपामुळे करते काय माहित काय समजून नाही राहिलं यायचं मी तेव्हापासून हा तात्या निवडून आला तेव्हापासून पुरा डोक्याला त्रास झाला आपला भिंगोटे माणूस आला असता तर जमलं असतं काम काय समजत नाही बा लोकांच्या झोपामुळे करू राहिला घ्या लागलेल्या फाईलवर सकाळी पण हे वाईट झालं तुमच्यासोबत तुम्हाला नेलं नाही तात्यानं मला बेकार वाटलं बा एवढा जिगरी दोस्ताना तुमचा हां बाकीच्या कामासाठी कसे सांगते तात्या तुम्हाला नाही का मिलिंदराव तुम्हाला नाही वाटत काय अरे वाटायचं काय त्याच्या सगळ्यालाच माहित आहे यायले नेलं नाही म्हणून फक्त कामाला भयगाय करून टाकते यायले हा आता त्याच्या कारमध्ये जागाच नव्हती तर काय वरता टपावर बसवणार आहे का आम्हाला अरे का पाटलाची थार नव्हती काय थार नसते काढू शकले का ते तुम्हाला न्यायचंच नव्हतं त्याले सपाच आहे ना सगळ्या गावाला माहित आहे ही गोष्ट जाऊ दे ना आम्ही टेन्शन नाही घेऊ राहिलो तुम्ही काय टेन्शन घेऊ राहिले नाही नेलं तर नाही नेलं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम चला 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 दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी श्रीराम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त श्रीराम कथा व श्रीमद भागवत कथा वाचन सप्ताह रिंक्या अबे थांब जरा था अभी तर फक्त भागवत कथाच लिहून आहे श्रीराम कथा तर लिहिलंच नाही थांब जरा था पेनांना लिहून देतो तुले चेत्या उतर बरं समोर लिहून दे श्रीराम कथा म्हणून जा उतर माझ्या लक्षातच नाही आलं का त्या काय लक्षात येते त्या लक्षात काहीच नाही बस ट्रिपन भाडेच मारत जाय तू तिच्या तिथं पेनानं लिहायला काय झालं तुले एवढा रातचा गाडी घुमू राहिला रे ऑटो सकाळी घुमवायचा होता अरे सरपंच साहेब म्हणे का आताच घुमा म्हणे म्हणून आताच घुमू राहिलो आणि सकाळी तर कार्यक्रम आहे ना जाय तू घुमू बरं जाय ऑटो घुमू लवकर आपल्या सातबारा गावात ठेवण्यात आला आहे बरं झालं म्हटलं आम्ही आलो तात्याच्या घरी नाही तर बस झालं असतं पुरे गाववाले आले असते तात्याच्या घरी तर तुमचं लक्ष नाही राहत काय म्हणून तुम्ही आले काका म्हणूनच काम जमलं नाही तर झालं काहीच लक्ष नव्हतं सगळं हे वक्तात झालं म्हटलं ते पाहून घ्या बॅनर बी त्यानं कोणतं केलं श्रीराम कथा नाही केलं फक्त भागवत कथा केलं आता ते पेनानं लिहायला लागलं काय करता आता पण एवढं रात्रीचं नाही घुमवायला पाहिजे त्यानं चुकलं त्याचं त्यानं काय करायला पाहिजे होतं पहिले जिकडे बोर्ड छापून द्यायला पाहिजे होतं आणि महाराजचं नाव काही लिहा नव्हतं लागत पहिले घुमून दिला असता 5-6 वाजता याटो तरच नसता हे आता लोक जागरण करणार बिनफुकट सुप्रसिद्ध हरिभक्त पारायण श्री विष्णुपंत निर्लजे महाराज राहणार पांढरकवडा यांच्या अमृततुल्य बोलीने आपल्याला एवढ्या रात्री काय घुमवायला पाहिजे नाही ऑटो सकाळी काय झाला होता यायला घुमवायला अरे सकाळी इथं महाराजच मध्ये भेटले आपल्याला सकाळी कुठं घुमवून आता महाराज भेटले तर महाराजच्या सोबत घुमा लागत नाही काय कोणता महाराज आहे काय गावाला तर माहित असलं पाहिजे अरे इथं काय लोकांचे मग काय झोपामोड करायला लावते काय काही काम करायला लावते यांच्या अमृततुल्य बोलीने आपल्याला ऐकविण्यात येत आहे व तसेच रात्री हरिपाठाच्या आनंदासाठी श्री सपाटे परिवार मित्रमंडळ यांच्या सानिध्यात करण्यात येत आहे तरी सर्व गावकऱ्यांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती दे बरं मोहनदा मसाल्याचं पान बांधून दे अरे बॅनर मध्ये तर फक्त भागवत कथाच लिहून आणलं होतं लावला का तात्या नवीन आता अरे नाही ते तर बा चेत्यानं करून दिलं श्रीराम कथा लिहून दिलं त्याच्यावर पेनानं जमलं ना मग वडकू थोडी येऊ राहिलं ते का रे एवढ्या रात्रीचा काय घुमवू राहिला दिवसा घुमावं लागत होतं नाही तर मग 5 वाजता घुमावं लागत होतं मला फोन आला तवाच घुमीन ना मला आला रात्रीचा फोन मग याच्यात माझी गलती आहे काय मी तर माझं काम करणारच आहे मग काय आता काय बोलणं 1-2 वाजेपर्यंत रात्री घुमवत राहतं काय लोकांचं जागरण करायला लावतं काय जाऊ दे आता बस घुमवणं बंद करून टाक उद्या सकाळी उठजो 7 वाजता घुमवतो आधी 10 वेळा काय तेच काम करू काय सकाळ संध्याकाळ आता घुमून घेतो 15 मिनिटं आता राहिले काय 1-2 गल्ल्या राहिल्या झालं मग दे मसाल्याचा पान दे जाऊ दे मला चला येतो मोहन भाऊ लय वेळ झाला आता तात्याचंही काही समजत नाही सगळं बघतातच असते डेकोरेशन मंडप टाकला का बस तिकडेच गेले ते रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी अंदर थोडी विश्रांती करून घ्या आणि मग आपली श्रीराम कथा चालू करून द्या बाप्पा लेगा गर्दी हो का काय बे पुरा गावच पलटी झालं इथं तर अरे मोहनदा इथं तर लोकांनी माऊ राहिले एवढी गर्दी आहे अरे मग इथं आता कथा बंद करून का वानखडे स्टेडियमवर घ्याव का कथा इथं माऊन नाही राहिलेत लोक खरंच लागेल लोकांना ऍडजस्ट चल तिकडे मागे बसून राहू आपण अरे गर्दी हो का काय वरी बा मागे बसायला जागा नाही आहे चला हो चेत्याची आई चला लवकर झाली ना कथा चालू चलताय का इतके लवकर महाराज असता यायचे वाटते महाराज येऊन तिथं बसले आहे हे काय वय भोंग्याचे आवाज नाही राहिले का तुम्हाला गाणी म्हणणं चालू आहे ना देवाचे चला ना पटकन हो माय चला बरं गाव तर पूर्ण वसान पडल्यासारखंच झालं सगळे जण भागवतात गेले चला आपण बी काय करता इथं बसून उठा ना तर जागेवंत उठा गाडीनं चालतं का पैदलच चालतं आहेच किती दूर चला पैदल गाडी कुठं घेत बसू आता तिथं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे चला म्हणा माझ्यासोबत जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे
जय जय राम कृष्ण हरी. मागून आवाज नाही उराला, मागून जरा आवाज काढा म्हटलं. जय जय राम कृष्ण हरी. माणसानं चोरी कधी करू नये. चोरी केली ना तर त्याची परतफेड करायला लागते डबलनं. जैशी करणी वैशी भरणी. अरे काय म्हणते तर ऐका रे दोघे जण. जैसी करणी वैसी भरणी म्हणते. अरविंद काका आणि मदन काका तुमच्या दोघाले म्हणून राहिले पा. तुम्ही कोणती चोरी केली? आमच्या दोघाला नाही, तुमच्या दोघाले म्हणून राहिले ते. का हो तात्या, कोणाले म्हणून राहिले? ते तुमच्या मागाचे बसले दोघं जण सोन्यांचे त्याच्यासाठी होईये. आम्ही कोणती चोरी केली? आई तात्या कुकडे एवढ्या धनात आम्हाला म्हणून राहिले तुम्ही. आम्ही कोणती चोरी केली? अरे आता नाही केली, याच्या पहिले तर केली ना. तर जैसी करणी वैसी भरणी म्हणते ते. पाय ना निर्जले महाराज काय म्हणून राहिले. चोरी कधी करा त्याचं भरणं तुम्हाला कधी ना कधी भराच लागल. मित्रता अशी करायची का कोणत्याही स्टेपवर आपला दोस्त असला, मागं असला, काही असला तर त्याला सोबत घेऊन चालायचं. त्याला मित्रता म्हणते. आता मग आजकाल कसं आहे, पैसे आलं का सगळे जण भुलते. याला मित्रता नाही म्हणत. पाहू तात्या काय म्हणून राहिले ते. निर्लज्ज महाराज पा काय म्हणून राहिले. तुम्हाला म्हणून राहिले. गाडी घेतली भुलले आम्हाला. चालले मसलं एक एकटे घुमाले 5-6 जण. घ्या आता तुम्हाला म्हणून राहिले. आता माझ्या गाडी जागाच नाही आहे तर कुठं नेणार आहे तुम्हाला. मला नाही लागत ते. अरे रामचंद्र कहे गए सिया से ऐसा कलयुग आएगा. हंस चुभेगा दाना मोती मोती कौवा खाएगा. भक्ती असावी तर पवनपुत्र हनुमान सारखी. कशी असावी? पवनपुत्र हनुमान सारखी. बजरंग बलीनं किती भक्ती केली रामाची माहिती नाही का तुम्हाला लहानपणापासून. या कलियुगात पैशालाही महत्व आहे. पैसा जो कमवून त्याला इज्जत आहे. पाहू तात्या काय म्हणते. कलियुगात कायले महत्व आहे पाहून घ्या. अबे तू पाय म्हणू नको म्हणू. बरं कोणाला माहित आहे का जे राजा दशरथ होते म्हणजे श्रीरामाचे बाबा, त्यांनी कोण श्राप दिला होता आणि काऊन दिला होता सांगा हो गावचे सरपंच. सांगा तुम्ही. कुठं हो तात्या सांगा ना. का सरपंचच बनले कुठं? त्याले श्रावण बाळानं श्राप दिला होता. साप नाही हो, श्राप दिला होता, श्राप. त्याले श्रावण बाळानं श्राप दिला होता. बरोबर एकदम बरोबर. राजा दशरथ यांना श्रावण बाळानं श्राप दिला होता. त्या श्रापाच्या पायी त्यांना पुत्रवियोग भोगावा लागेल असा श्राप दिला होता त्याले. तात्या तुम्ही आम्हाला जास्त त्रास नका देत जाऊ, नाही तर आम्ही एखादा शराब देऊन तुम्हाला. आता नाही लागत बाबू तो श्राप. आता का सतीयुग आहे काय ते तवा लागून जाय त्याच्या टायमात. आता तुम्ही चोर राहिले काय हो. चुपचाप राहणार दोघं जण. कायले खेटे घेऊन राहिले. मग जीवावर येतं ना आपल्याला. आजच्या कथेला इथंच संपवतो. उद्या याच्या नंतरचा विषय घेऊ. चला रामकृष्ण हरी. कोणीही हटू नका. रात्री अधिक भागवत होणार आहे. बरोबर 5 वाजतापासून तर 7 वाजेपर्यंत 2 घंटे श्रीमद भागवत कथा. ठीक आहे. चला आरामानं उठा. कलकल करू नका. शांततेत उठा. स्वयंपाक काही करू नका. जेवायला जा लागते पाटीलच्या इथं मला. फक्त मला पाटीलच्या इथं तुम्ही सोडून देजा. बरं ठीक आहे सोडून देईन तुम्हाला. थोडंसं जेवतो आणि मग आराम करतो. अधिक मग श्रीमद भागवत गीता चालू करायला लागते ना. अरे सोने महाराज तर स्कॉर्पिओ गाडीनं आले. पैसेवाले महाराज दिसू राहिले मला तर. जाऊ दे ना आपण आपलं भविष्य विचारून घेऊ ना. कोणता धंदा करू का तुमच्यासारखी स्कॉर्पिओ लागली पाहिजे म्हणून. चल अंदर. फायनल का स्कॉर्पिओ का स्कॉर्पिओ घ्यायला पाहिजे होती रे तात्यानं कोणती गाडी घेतली तर आपल्याला चक्कर देते का हात लावू देते काय. त्या दिवशी किती दिवस झाले असन बुलेट घेऊन. जेव्हा त्याला गाडी घ्यायची होती हे तेव्हा म्हटलं दिल्ली आपल्या हाती बुलेट. ते बुलेट नव्हते देऊ राहिले. त्याच्यात अर्धा मंदात सल्ल्याले आणि मन्याले चालवायला लावली. यायच्या हाती देऊ नका म्हणे. हे भलकुकडे घेऊन पाहिजे म्हणे. निर्लज्ज महाराज ओ निर्लज्ज महाराज. अरे कोण होय रे थोरे. कोण होय रे. या बरं निर्लज्ज करू राहिले तुम्ही मला. बे हराम खोराय हो. तुम्हाला 10 वेळा सांगायला लागेल का रे. निर्लज्ज नाव आहे त्याचं. निर्लज्ज महाराज काय आहे. काय आहे काय म्हटलं. कायले आले तुम्ही. तुमच्या दोघांनी आखरी वारणी. याच्यानंतर जर निर्लज्ज म्हटलं निर्लज्ज नाही म्हटलं तर पाहून घेतो. भागवत सोडून चालला जाईन त्या गावातला अर्ध्या मनातून. अरे महाराज असं नका करू. त्याची सजा तुम्ही आम्हाला काय देऊ राहिले बा. असं नका करू तुम्ही. असं नाही तसं नाही. मी तसंच करीन. पहिले सांगू राहिलो तुम्हाला. जरा माणुसकीनं नाव घ्यायला लावा या दोघायले. घरी आले तर निर्लज्ज करू राहिले होते. हे नसन घेता येते ना तर विष्णुपंत नाव घ्यावं ना. विष्णुपंत महाराज म्हणून. सवारी महाराज. सोन्या तूही माफी माग रे. सवारी महाराज सवारी. आणि काय आहे तुमची सवारी. ते सवारी नाही जमत. सॉरी म्हणा सॉरी. जाऊ दे ना आता. तेच ते समजून घेत जा जरासं भावनेले. एवढ्या दुरून आलो आम्ही सायकलनं तुम्हाला भेटाले. त्याची काहीच काळजी नाही तुम्हाला. बोला काय काम होतं तुमचं. माझ्यापाशी कोणतं काम पडलं. जरा हातता मला नशीब सांगा बरं कुठपर्यंत काय आहे ते. ते मी नशीब फुकट नसतं सांगत. त्याची दक्षिणा लागते 501 रुपया. त्याच्याशिवाय मी सांगत नाही. काही कमी करणार राजो. 2 जण आहे ना आम्ही. अधिक बी बोलावतो. तुम्ही 100-500 कमवा. आमचं काय म्हणणं नाही का तुम्ही कमावले पाहिजे म्हणून. पण तुम्ही एका दमानं 501 म्हणून राहिले. लय होते ना हे. माही फीस तेवढीच आहे. 501 म्हणजे 501 बस. कमी जास्त करून घ्या. 2 जण आम्ही आहे. अधिक पाठवतोच म्हटलं गती.
पुऱ्या गावातले समजा 15-20 जण पाठवतो. बरं तुम्ही 10 जण पाठवा, तुम्हाला मी 401 रुपये लावतो. मी काय म्हणून राहिलो, 101 रुपये घेऊन घ्या, बाकीच्या बसून तुम्ही घ्या ना 501 रुपये. अबे तर तुम्हीच नाही देऊ राहिले तर तुमच्या बाकीचे काय देणार आहे? मला सांगू राहिले काय नशीब पाले आले का काय पाले तुम्ही तर मला चोटा देऊ राहिले तुम्ही. हा तुमचं नशीब तर मी तुमच्या डोक्यावरच सांगू राहिलो का तुम्ही 1 नंबरचे चोटेला आहे म्हणून. चला आता फायनल 201 रुपये घेऊन घ्या आणि सांगा नशीब सांगा माझ्या. हे पा फायनल 301 रुपये घेतो मी. आता याच्या कमी नाही घेत मी, याच्या पुरण मला पुरत नाही. बरं घ्या सांगा बरं काय कसं आहे तर काही आहे का नाही आहे? काहीच नाही दिसून आलं रे, सगळं कोरं कागदच दिसून आलं. कोरं कागद 55 अजून डाव आला नाही. असंच काम दिसून आलं तुमचंवालं. मग कधी येईन डाव ते तर सांगा, त्याच्यासाठी तर आलो तुमच्यापाशी. डाव तर तवा येईन ना जेव्हा त्या हाताच्या रेषा दिसन. जा पटकन पहिले हात धुणे जा दोघं जण. चालले तिथं नशीब पाले पहिले हात धुणे. हात नाही धुतले काही नाही, चालले कयकले हात घेऊन. त्या बकेटीतलंच पाणी घे जा रे, फालतू तिथं पाण्याचा नासोडा नका करू. नशीब चांगलं काढता बाबा दोघाचं. हा नाही तर बस. अरे मा आता जायगा ते नशिबाचं जे असलं ते सांगेन आता मी. घ्या हात धुतले आता सांगा आता नशीब सांगा माय. काय नशीब असं लिहिलेलं आहे का तू लोकायला गड्ड्यात टाकशील आणि मग समोर जाशील. म्हणजे हो महाराज काही समजलं नाही. म्हणजे एवढंच का तू त्या फायद्यासाठी कोणाचा विचार नाही करशील. आणि धंदा कोणता चांगला आहे माझ्यासाठी? धंदा जो तू आता करू आला तोच त्यासाठी चांगला आहे. दुसरा कोणता धंदा करू नको, नाही तर गड्ड्यात चालला जाशील पुरा. तू पाय बरं सोने आता काय म्हणते त्या बाऱ्यात. अरे बापरे सारखंच आहे रे दोघाचं बी. दोघाचं नशीब सारखंच आहे. एकाच दिवशी झाले होते का रे तुम्ही? एकाच दिवशी झाले होते, एकाच दवाखान्यात होते, एकाच रूममध्ये होते आणि टाईम एकच होता आणि डॉक्टरही एकच होते. तुझे धंदे करू आला बस त्या धंद्यातच तुम्हाला यश आहे. तुम्ही लोकांच्या मुंड्या मोडसान तुमच्या फायद्यासाठी एवढं पक्का आहे. मुंड्या मोडूत आम्ही पोलीस ठाण्यात नाही जाऊ काय? काही लवू राहिले का तुम्ही? मुंड्या मोडसान म्हणजे कोणाला मारसान नाही तुम्ही, पण तुम्ही तुमच्या फायद्यासाठी कोणालाही चाट देऊ शकता, कोणाची बली चढवू शकता असं म्हणणं आहे. आणि धंदा कोणता माझ्या फायदेशीर आहे? तोच जो याला सांगितला मागच्या पोट्ट्याले. बस धंदा तुम्हाला सारखाच आहे, राशी आहे तुम्हाला, एकच राशी आहे तुमचीवाली. तुम्ही पाहून घ्या ना तुमचं नशीब. काय म्हणते पाहून तर घ्या. यायचं नशीब तर बरोबर सांगितलं महाराजनं. थांब ना यायचं तर होऊ दे आणि यायला घराबाहेर जाऊ दे मग पाहतो आम्ही कितव्या वर्षी श्रीमंत बनन तात्यापेक्षा जास्त ते सांगा फक्त. होसान लवकरच होसान, पण टाईमाच्या गोष्टीले टाईम आहे. सगळ्या गोष्टी तुमच्यापाशी राहन पण त्या गोष्टीला वेळ आहे. धन्यवाद श्री संत महाराज. अबे श्री संत नाही विष्णूपंत. घे ना आता तेवढं ऍडजस्ट करून. हा आता एवढ्या यायला पाहता काय? आता बा तुमच्याशी किती गिराईक आणतो आम्ही. अरे देणगी रे माई, देणगी राहिली ना. हे सप्त्याचे पैसे आणि हे तात्याला मागून घे जा. तात्या देऊन देतात त्याला पैसे. तुमचं तुम्ही पाहत बसा, मी 1 रुपया देणार नाही आहे. तुमचे पैसे तुम्ही देत बसा. नशीब तुम्ही पाहिलं मी आणि पाहिलं. महाराज बोला तुमचं काय आहे? तुमचं नशीब 5 आहे काय? पहा बरं माझ्या नशीब. अरे बापरे आजपर्यंत मी असा हात पाहिलाच नाही राजू. तात्या सांगा ना काय आहे त्याच्या हातात? कोण चुना घोटून आले तुम्ही हातात आणि मला तो हात दाखवू राहिले. लवकर जा पाहिजे तो हात पुसपास करा. का तुम्हाला समजलं नाही का पहिले हात धुवून दाखवा म्हणून? घ्या पहा आता पूर्ण हात सप्पा केला. तुमचं नशीब एकदम जोरावर आहे. तुमचे राजयोग चालू आहे. तुम्ही इथून कमीत कमी 15 ते 20 वर्ष या गावाचे सरपंच कंटिन्यू राहणार आहे. फक्त तुम्हाला एकच अडचण आहे. अडचण कोणती? अडचण अशी आहे का तुमच्या नशिबात जे आहे शनी नाही आहे, पण शनी देवानं जे दोघं पाठवले आहे त्याला खतरनाक पाठवले आहे का तुम्हाला ते मरेपर्यंत सोडणार नाही आहे. तुम्ही फक्त त्याचं मला नाव सांगा, त्याच्याशी मी संबंध आताच तोडतो. ते होऊच नाही शकत. जे नशिबात लिहिलेलं आहे ते कधी खुटू नाही शकत, मोडू शकत नाही. तुम्ही नशीब पलटू शकत नाही. तुम्ही काहीही केलं आणि तुम्ही जरी संबंध तोडले तरीच हे एवढे चिवट आहे का त्याच्यासारखे चिवट कोणीच नाही आहे. त्याच्या नावाचं पहिलं अक्षरच सांगा, मग मी समजून जातो का कोणते होतं ते. नाही हे तर काही दिसून न राहिले, पण 2 लिहिले याच्यातनी 2 जण लिहिले. आता ते कोण आहे हे तर मला काही माहीत नाही पडू शकत. हे तुम्हाला कधी गड्ड्यात टाकण आणि कधी गड्ड्याच्या बाहेर काढण काही सांगताच येत नाही. ते जेवढे चांगले आहे तुमच्यासोबत तेवढे वांगले बी आहे, एवढं लक्षात ठेवजा. 2-3 डाव तुम्ही मराले बी जासान त्याच्यानं, एवढं लक्षात ठेवजा. पण मरसान नाही. काही उपाय महाराज त्याच्यावर? उपाय एकच आहे त्याच्यावर. तुम्हाला एक पूजा करावी लागेल. त्याचा खर्च 10,000च्या वर राहील आणि त्याच्यात त्या दोघांच्या बावल्या बनवून त्याच्यात तुम्हाला पूजेतनी टाकून द्या लागेल. ते तुमचे मागचे जे विघ्न आहे ते थोडंसे कमी होऊन जाईल. ते दोघं तुम्हाला पुढे चालून एवढा त्रास देणार आहे आणि एवढे परेशान करणार आहे का तुम्ही कुठं ना कुठं असा विचार करसान का मी इथं मरून जातो आता बस. लय परेशान होऊन जासान तुम्ही आणि तुम्ही त्याचा वाकडा काहीच नाही करू शकसान. त्याचं कोण व्हायच्या माय बी नाही 2 जण काही समजून नाही राहिलं मला. चला येतो मी जेवण करायला जातो पाटीलच्या इथं आणि मग आपला हरिपाठ चालू होऊन जाते. हरिपाठ झाला का भगवद्गीता झाला का मग विषय बंद करा. मग डायरेक्ट उद्या सकाळी आता रामनवमी.
हा या दक्षिणा राहिली ना. आता त्या दोघांनाही चाट मारली आणि तुम्ही चाट मारता का दक्षिणाची? हा हे घ्या 500 रुपये, 300 रुपये माये आणि 100 त्याचे कापून घ्या. चला येतो मग तात्या साहेब. कोण दोघं कोण होय तुमच्या सोबत राहते असे? हा का तुम्ही लाईट फसले त्याच्यानं? तुमच्या लक्षात नाही उरालं काय? नाही ना, चल जाऊ दे. 10,000चं पूजा करा आणि हे करा आणि ते करा. नशीब पलटणारच नाही आहे म्हणते, बदलणारच नाही. आता काय करतो पूजा? चल जे होय ते पाहिलं जाय. आता तर सध्या चांगलं चालू आहे ना आपलं बस. चल जवाडे वार, जरा तिकडे राऊंड मारून ये तुम्ही. अरे काही नसते ना रे बा, असं काही चक्रात पडले का तुम्ही? तुम्ही विश्वास करा की नका करू, आम्ही विश्वास करून आलो आणि जे सांगितलं आमच्या बऱ्यात ते एकदम खरं सांगितलं. नाही असनले का हे एवढे म्हणू राहिले आणि हे हसू राहिले ना मोहन? असं नाही तर हे काय कोणावर विश्वास ठेवते काय? आणि यायले कोणा सांगितलं असं का तो महाराज भविष्य पाहिजे म्हणून? तुम्हाला कसं पता लागला का तो महाराज भविष्य सांगते म्हणून? अरे आमचा मित्र राहते ना तिथं, त्यानं सांगितलं होतं का तो महाराज भविष्य सांगते म्हणे खरं. म्हणून मग गेलो आम्ही. 301 रुपये म्हणे. म्हटलं ठीक आहे, दिले बुवा आम्ही 301 रुपये. अरे म्हणे आता तूही पाहून घेन त्याला भविष्य. तू लेका वकील आहे हा का? केस काहून नाही जितत बाई एक बी? सगळं काही विचारून घे. तुम्हाला काय सांगितलं तर मग? आमचं भविष्य तर चांगलं सांगितलं. उज्ज्वल भविष्य आहे म्हणे तुमचं. टेन्शन घ्यायचं कामच नाही म्हणे. जसं चालू आहे तसंच चालू द्या म्हणे. दोघांना बी एकच सांगितलं. बरोबर आहे ना, या दोघायला सारखं सांगा ना. दोघं जण एकाच दिवसचे होय ना, एकाच टायमातले होय. हा एकच नाव राशी आहे वाटते त्याची. झालं काम भारी करून टाकते आता येतं एखाद्याचं. आता तर माहित झालं त्याचं भविष्य. हाव काय असं झालं मग ते नाही? कुठं आता सध्या ते महाराज? आता आम्ही गेलो तेव्हा तात्याचे जिथं होते. आता काय माहित असन का नसन तर जाऊन पहा. चला चालता का तुम्ही दोघं जण? चलसान तर चला बसा गाडीवर लवकर. चालतं का चालले? काय तर लग्नाचं विचारू आणि काम धंद्याचं विचारू. हा चल बरं. पहिले येतो मोहन आमचावाला पाहून. हा मग आमचं बरोबर सांगितलं वाटलं आम्हाला तर मग तू चालला जातो. नेमकं सांगितलं काय म्हटलं तुमचं भविष्य ते तर सांगा मला. म्हणजे कसं आहे, जे दिसून आलं डोळ्यानं तसं काही सांगितलं असेल तर मग माझ्या लक्षात येऊन जाते. जे आमच्या सोबत झालेलं आहे म्हणजे होणार आहे ते बरोबर सांगितलं म्हणून आम्हाला विश्वास आला. म्हणून तुम्हाला म्हणून राहिलो. ते महाराज म्हणून राहिले होते का जसे तुमचे कामधंदे चालू आहे तसेच चालू द्या म्हणे. आज ना उद्या होईनच म्हणे तुमची तरक्की. मग आमच्या लक्षात येऊन गेलं. आणि महाराज म्हणे का तुम्हाला फायनान्सचे कामं लावी आहे म्हणे. मग आमच्या लक्षात आलं ना का आम्ही जे व्याजानं गाड्या गिड्या ठेवतो, लोकांचे मोबाईल ठेवतो, ते बी तर फायनान्सच होय. फायनान्स मध्येच मोडल्या जाते ना. अरे हाव रे, तुमचे व्याजाचे धंदे आहे बरोबर आले का? बरोबर सांगितलं. मग मला जाऊन पाहा लागेल जरा. चल येतो मोहनदा. जरा म्हटलं आता कूलरच्या हवेत थोडा आराम करा. मग कधी हरिपाठ बी ऐकायला जा लागते. भागवत कथा बी. हा जा बा तुम्ही.